नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की शुभ्रा ही श्रीला धमकी देत असते की तुला काय करायचं ते करून दाखव, मी तुला मारून टाकेल. यावर श्री तिला म्हणते की अंदाज चुकलाय तुझा, लाथ मारेल तिथं पाणी काढायची धमक ठेवते मी, कळलं का? आणि ह्या नटवीला ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे असा एक व्यक्ती आहे ना की जी माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवते. तर मग शुभ्रा टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की कोण? मग यावर श्री सांगते की अगस्त्य. मी आत्ताच्या आत्ता जाणार आणि त्याला सगळं सांगणार आहे. आत्ता मात्र शुभ्रा खूपच घाबरते. श्री म्हणते की माझ्या बेस्ट फ्रेंडचं ना तुझ्यासारख्या मुलीबरोबर कधीच लग्न होऊ देणार नाही. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अगस्त्य बारक्याला म्हणत असतो की झालं खोटं बोलून बारक्या, तू ना उगाच काही पण नको बोलूस. मग काका पण म्हणतात की अगस्त्य तू जा बाबा इथून, तू याच्या कशाला नादी लागायला लागलाय, याचं ना डोकं ठिकाणावर नाही, तू लक्ष नको देऊ, तू जा इथून. तर बारक्या म्हणतो की नाही काका, आज मी सगळं खरं खरं सांगणार. अगस्त्य विचार कर, श्रीच्या आयुष्यात तर सगळ्यात पहिला तुझा विचार येतो. तिच्या मनात तो आजूबाजूला नसला की कावरी बावरी होते रे. ती तुझी मदत करायला कुठल्याही थराला जाते ती. अगस्त्य तुझ्याकडे अजूनही संधी आहे. अगस्त्य जाऊन तू श्रीशी आत्ताच्या आत्ता बोल. असा विचार करण्यात वेळ घालवू नकोस, अजून पण वेळ गेली नाही आहे. जाऊन तू बोल, जा लवकर. मग अगस्त्य विचारात पडतो की बारक्या खरंच खरं बोलतोय का? श्रीचं माझ्यावर प्रेम आहे, पण मला का कधी जाणवलं नाही ना, तिने मला कधी काय सांगितलं. श्री आणि मी. मग त्याला आठवतं की पृथ्वीदादा त्याला काय म्हणाला होता की एक काम कर, डोळे मीट आणि मोठा श्वास घे आणि कोण दिसतंय ते बघ. मग अगस्त्यला श्री दिसते समोर. अगस्त्य विचार करतो की नाही, श्री सोबत असली की मला वेगळं वाटतं. हे खरं आहे, पण तिने मला नेहमी आधार दिला आहे. मला ना तिच्यासोबत असलं की आनंद मिळतो, तिच्या हसण्याने मला शांत वाटतं. पण शुभ्राबद्दल मला कळत नाही आहे की शुभ्राबद्दल माझी नक्की फिलिंग काय आहे ते. एक गोष्ट मला कळतच नाही की श्रीने मला स्वतःहून कधी याच्याबद्दल का नाही सांगितलं. तिचं वागणं, तिच्या प्रत्येक कृतीतून कळतं की मी तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. पण बारक्या म्हणाला तसं खरं असेल की माझं मन खरं श्रीकडे वळलं जातं. खरंच ही शेवटची संधी आहे का माझ्यासाठी की मी स्वतःलाच फसवतोय? नाही म्हणजे माझं काही चुकत नाही आहे ना. असो, मला ना आत्ता श्रीशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेही लगेच. यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा श्रीला म्हणत असते की जा ना, जाऊन सांग ना काय सांगायचं ते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, श्री तो तेच करतो जे त्याची आई बोलते आणि त्याची आई सांगेल तेच तो करणार. आणि तुला का वाटतं ग अगस्त्याला या सगळ्यांनी काही फरक पडेल? श्री म्हणते की मी आत्ता जाऊन अगस्त्याला सगळं खरं सांगणार आहे. नाही त्यानं तुला स्वतःहून नकार दिला ना तर बघच तू. आणि बाईसाहेबांना एकदा का सिद्ध करून दाखवलं ना की ही तुझी गुरुमा आहे ना, की तुझ्या खेळाचा एक भाग आहे, तर त्यांचा विश्वास बसेल माझ्यावर. मग शुभ्राला इकडे घाम फुटतो. श्री म्हणते की आणि एकदा का हे सगळं सिद्ध झालं की नाही, हे सगळं तुझं कारस्थान आहे की मग सगळ्यांचाच माझ्यावर विश्वास बसेल आणि सगळे माझ्या बाजूने उभे राहतील. मग शुभ्रा म्हणते श्री तू सांगू शकणार नाहीस, तू हे सांगायचंच नाही. शुभ्रा खूप घाबरलेली असते आणि ती श्रीला गयावया करत असते. श्री मी तुला सांगून ठेवते, तू असं काहीच नाही करणार आहे. श्री इकडे फोन घेते आणि अगस्त्याला फोन लावत असते. शुभ्रा तिला खूप गयावया करत असते. श्री प्लीज तू असं काहीच करणार नाही, प्लीज श्री. पण श्री अगस्त्याला फोन लावते तितक्यात शुभ्रा श्रीच्या इकडे तिकडे बघ, त्याने श्रीच्या डोक्यावर पाठीमागून जड वस्तूने वार करते. श्रीच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आणि ती तिथेच कोसळून खाली पडते आणि बेशुद्ध पडते. आणि शुभ्रा हे बघून घाबरते. तितक्यात अगस्त्य दरवाजा वाजवतो. शुभ्रा इकडे म्हणते की घाबरत कोण आहे? तर अगस्त्य म्हणतो की येऊ का शुभ्रा? तर शुभ्रा घाबरून गेलेली असते. ती म्हणते की अगस्त्य तू इथे काय करतोय? तर अगस्त्य तिला म्हणतो की अगं लॉबीमध्ये श्रीचा आवाज आला म्हणून इथे आलो तुला विचारायला, आहे का श्री? मग शुभ्रा म्हणते की नाही ती इथे नाही आहे, ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपली असेल. अगस्त्य म्हणतो झोपली म्हणजे? आणि तिला म्हणतो शुभ्रा अगं दार तरी उघड, समोर बोलूया ना आपण. इकडे शुभ्रा खूप घाबरून गेलेली असते. ती म्हणते अगस्त्य नाही मी नाही दार उघडू शकत.
ते काय आहे ना, हळदीनंतर नवरा नवरीने एकमेकांना बघायचं नसतं ना, अपशकुन होतो. मी तुला उद्याच भेटेल लग्नात. अगस्त्य म्हणतो बरं ठीक आहे, पण श्री खरंच तिथे नाही आहे ना? शुभ्रा म्हणते नाही आहे. मग अगस्त्य म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि मग अगस्त्य विचार करत असतो की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात. बारक्या म्हणतो ते खरं आहे का? आणि बारक्या म्हणतो ते खरं असेल तर ॲज अ बेस्ट फ्रेंड म्हणून मी श्रीला ओळखू शकलो नाही का? मी कुठेतरी कमी पडलो. खरंच श्रीचं माझ्यावरती प्रेम आहे का? आणि जर तसं असेल तर श्रीने स्वतःहून मला का नाही सांगितलं? आणि जर तीही मला बेस्ट फ्रेंड म्हणते तर तीसुद्धा कन्फेस करू शकते की हे सगळं. मला काहीच कळत नाही आहे. माझ्या मनात खूप गोंधळ चालू आहे. एकीकडे आईचा शब्द आणि एकीकडे श्रीचं मन. पण मला क्लिअर करायलाच पाहिजे, मला श्रीशी बोलायलाच पाहिजे, नाहीतर हा गोंधळ अजून वाढेल. आणि अगस्त्य, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. शुभ्रापेक्षा श्रीची संगत जरी तुला आवडत असली ना, तरी तुझ्या आयुष्यात आईचा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि तो तू कधीच नाही मोडू शकत. नाही कळत आहे की अगस्त्य खरंच काहीच कळत नाही असं तो स्वतःशीच म्हणत असतो. आणि तो म्हणतो की मला श्रीशी बोलावंच लागणार आहे. आणि परत म्हणतो की आई अंबाबाई आता तूच काय तो मार्ग दाखव. आणि तो नंतर खुश होतो आणि म्हणतो की श्री म्हणते तसं हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्राने श्रीच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि ती विचार करत असते की आत्ता काय करू या श्रीचं. मग ती तिला खुर्चीला बांधून ठेवते. तिचे हातपाय आणि तोंड पण शुभ्रा बांधून ठेवते. आणि यानंतर शुभ्रा मस्तपैकी लग्नासाठी रेडी होऊन येते श्रीसमोर आणि तिला असं साडीचा पदर विदर दाखवून म्हणते की कशी दिसते मी, सांग कशी दिसते, सुंदर दिसते ना. श्री स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. शुभ्रा तिला म्हणते की बोल ना ए श्री, बोल ना, आता का बोबडी वळली का तुझी, बोल ना. आणि ती म्हणते की तू काय बोलतेस ग सारखं, हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात. बोल ना मग तुझ्या अंबाबाईला तुझ्या मदतीला यायला. काय करशील ग तू, बोलव तुझ्या अंबाबाईला, तुला माहिती आहे की तुला कोणच येणार नाही आहे मदतीला. आणि ती मोठमोठ्याने हसायला लागते आणि नंतर खूप म्हणते की खूप हुशार समजते ना गं तू स्वतःला, पण काय आहे ना तुझ्या हुशारीचा ना काहीच उपयोग नाही अगं, कारण मी फक्त 2 नाही तर 100 पावलं पुढं असते, समजलं. आणि शुभ्रा आहे मी शुभ्रा, मला जे आवडतं ना ते मी मिळवतेच आणि मिळवलंसुद्धा, ते पण तुझ्या नाकावर टिचून, समजलं का हे. आणि म्हणूनच पुढच्या तासाभरात माझं लग्नसुद्धा होणार आहे. आणि तुझं काय होणार गं, तू काय करणार आहेस, तू काही करू शकत नाही कारण कोणीच येणार नाही तुझ्या मदतीला, असं शुभ्रा श्रीला म्हणत असते. आणि काय गं, कालच्या एका रात्री तुझ्या प्रेमाची किंमत खूप वाढली होती ना, पण तू बघच तुझे बाबा आणि ती तुझी आई, त्यांची पण मी हीच हालत करणार आहे. नाही त्या दोघांना पण संपवून त्यांच्या प्रॉपर्टीवर माझं नाव लिहून घेतलं ना तर शुभ्रा नाव नाही सांगणार. श्री इकडे खूप चिडलेली असते. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, शुभ्रा तिला म्हणते की कोण तुझा तो बेस्ट फ्रेंड, अगस्त्य राईट, तो तर माझा हुकुमाचा एक्का आहे बेबी. आमचं लग्न झाल्यावर तो माझ्या हातातच असणार आहे, कारण आमचं लग्न झाल्यावर माझं कोणी काही बिघडू शकणार नाही. श्री इकडे रागाने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र तिला सोडवता येत नाही आहे. शुभ्राचं हे सगळं ऐकून शुभ्रा म्हणते की तुझे हे सगळे प्रयत्न आहेत ना ते सगळं चालू ठेव. मी असं काहीतरी ऐकले की प्रयत्नाती परमेश्वर, तर बघूया तुझा कुठला परमेश्वर तुला मदत करतो ते. पण मला नाही वाटत की तुझा कुठला परमेश्वर तुला हेल्प करेल, कारण माझ्यातलं जो दानव आहे ना तो त्या परमेश्वराला इथंपर्यंत पोहोचूच देणार नाही. आणि ती म्हणते की बरं ते जाऊ दे, लास्ट मुमेंट आहे ना आता तुझा, एन्जॉय कर तुला कारण मदत करायला कोणी येणार नाही. श्री इकडे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न तिचा चालूच असतो. शुभ्रा दरवाजा बाहेरून लॉक करते आणि तिथून निघून जाते. आणि यानंतर आपण इकडे पाहतो की अगस्त्य लग्नासाठी तयार झालेला असतो. तिथे पृथ्वीदादासुद्धा येतात आणि त्याला म्हणतात की वा क्या बात है, अगदी राजबंडा दिसतोयस तू. अगस्त्याचं मात्र लक्ष नसतं, अगस्त्य थोडा नाराज दिसत असतो इथे. तर त्यावर पृथ्वीदादा त्याला विचारतात की अगस्त्य ठीक आहे ना सगळं. मग आदित्यदादासुद्धा तिथे येतात आणि
पृथ्वीदादा आदित्यदादाशी बोलायला लागतात. सगळ्यांचं लग्न घाई चालूच असते, गडबड गोंधळ. मयुरी वहिनीसुद्धा तिथे येतात आणि म्हणतात की किती त्रास करून घेताय स्वतःला, थोडंसं स्वतःला सांभाळा, BP वाढेल तुमचा. यानंतर सुलक्षणाताईसुद्धा तिथे येतात आणि फोनवरती बोलत असतात. त्या म्हणतात की विशू, सगळेजण खुश होतात की विशूचा फोन आहे. तर सुलक्षणाताई म्हणतात 1 मिनिट मी स्पीकरवरती टाकते, अगस्त्यसुद्धा आहे इथे. आणि त्या विचारतात अरे कुठे आहेस तू, तुझ्या सख्या भावाचं लग्न आहे आणि तुझाच पत्ता नाही आहे, आता मला सांग कुठे आहेस तू. आता हे विशूचं नवीन कॅरेक्टर ॲड झालेलं आहे, म्हणजे अगस्त्यपेक्षा मोठा आणि पृथ्वीदादा आणि आदित्यदादापेक्षा छोटा असा यांचा भाऊ म्हणजे विशू. तर सुलक्षणाताई विचारतात की विशू तू आता कुठे आहेस, मला सांग बघू आधी. मग विशू म्हणते की आई मी आहे ना, तुझा शब्द आहे ना, मोडलाय का मी कधी तुझा शब्द. मग हे बघ हा विषय, एक विषय मी तांबडा पांढरा सोडेल, पण माझ्या लहान भावाचं लग्न शक्यच नाही. मग पृथ्वीदादा म्हणतात विश्वजित मी काय म्हणतो ऐक ना, तू येताना ना 2 मुंडावळ्या आणखी घेऊन येशील का. मग विशू विचारतो की का रे दादा, तिथे कोणी आणल्या नाहीत का. मग कारण तू इकडे आलास की नाही. मग पृथ्वीदादा म्हणतात की कारण तू इकडे आलास की अगस्त्यसोबतच तुझं एकाच मंडपात तुझं पण उरकून टाकूया इकडे. सुलक्षणाताई लगेच पृथ्वीदादावर चिडतात आणि म्हणतात की पृथ्वी बोलताना जरा ताळतंत्र ठेव. मग विशू म्हणतो की अगं आई त्याच्यावर कशाला ओरडतेस, मस्करी करतो तो. मग अगस्त्य म्हणतो विशू ऐक ना, हे जे माझं लग्न होतं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होतं आहे, कारण तू लग्नासाठी नाही म्हणाला होता ना. मग कोण उरलं, मीच ना, म्हणून मग आईने माझंच लग्न ठरवलं. मग विशू म्हणतो अच्छा असं आहे का, तर मग मी आता हो म्हणतो, मग तू काय करणार. मग अगस्त्य म्हणतो मग माझं लग्न मी पुढे ढकलेन, लगेच तुझं लाव इथे. मग त्यांची मज्जा मस्ती तिथे चालू असते फोनवर. इकडे सुलक्षणाताई म्हणतात की अगस्त्य तू आणि विशू दोघेच माझी खरी मुले आहात फक्त. मग पृथ्वीदादा म्हणतात की म्हणजे आम्ही. मग मयुरी वहिनी पृथ्वीदादाला शांत करतात आणि म्हणतात की शांत व्हा, तुम्हाला अगस्त्य भाऊजी नेहमी म्हणतात ना की राग आला तर 3 वेळा ओम म्हणायचं, मग शांत व्हा. मग अगस्त्यसुद्धा सुलक्षणाताईला म्हणतो की आई अगं कशाला असं बोलतेस. पृथ्वीदादा आणि आदित्यदादासुद्धा. यावर सुलक्षणाताई अगस्त्याला थांबवत म्हणतात की ज्या वाटेला आपल्याला जायचं नाही ना त्याचं काही बोलायचंच नाही आहे. मला या दोघांवरती विश्वास नाही आहे, या दोघांनीही माझा विश्वासघात केला आहे, पण तू नाही. विशूने तर आधीच सांगितलं होतं की मला, आणि तू तर मला वचन दिलं होतं की मी सांगेल त्याच मुलीशी तू लग्न करशील, आणि तू तुझं वचन निभावलंस, त्यामुळे मला तुमच्या दोघांवरती विश्वास आहे. या दोघांवर अजिबात नाही. तितक्या स्वीटी वहिनीसुद्धा येतात आणि त्या अगस्त्याची तारीफ करत असतात. ते त्यात सुलक्षणाताई रागाने म्हणतात बस झालं आता, मुंडावळ्या द्या इकडे. मग स्वीटी वहिनी सुलक्षणाताईकडे मुंडावळ्या देतात आणि यानंतर सुलक्षणाताई अगस्त्याला मुंडावळ्या बांधायला घेतात. मुंडावळ्यामधूनच अचानक कचकन तुटतात. हे बघून सगळेजण खूपच टेन्शनमध्ये येतात की हे आता अचानक काय झालं. स्वीटी वहिनी म्हणतात की अरे हे तर अपशकुन झालं, आता अगस्त्याच्या मुंडावळ्या तर तुटलेल्या आहेत, मग अपशकुन नक्की कोणता झाला हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल की अगस्त्याचं शुभ्राबरोबरचं लग्न मोडणार का, आणि श्री स्वतःला सोडवून अगस्त्यासमोर आणि सगळ्यांसमोर शुभ्राचं सत्य आणणार का, हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल, कारण त्यांनी आजचा भाग इथेच संपवला आहे. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.